पेट्रोल डिझेल आता खूप स्वस्त होणार. सामान्य माणसामध्ये आनंदाचं वातावरण. अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांची माहिती. सरकारचा मास्टर प्लॅन. आता पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त. 20 ते 25 रुपये भाव स्वस्त होण्याची शक्यता. पेट्रोल होणार 75 तर डिझेल 70 रुपये लिटर मिळू शकतात. वस्तू व सेवा टॅक्सच्या जी एक मीटिंग झाली, 53वी मीटिंग झाली, त्यामध्ये काही गोष्टींवर चर्चा झाली आणि ज्यामध्ये निर्मला सीतारामनने असंही म्हटलंय की सरकारची एक अशी खूप मोठी इच्छा आहे ज्यावर कामही आता होणार आहे, ज्या माध्यमातून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये खूप मोठी घट होणार आहे. सामान्य माणसामध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे. जीएसटी काउन्सिलची जी 53वी मीटिंग झाली, ज्यामध्ये एक असा विषय चर्चेला गेलाय आणि ज्यामुळे आता हे शक्य होऊ शकतं अशी चर्चा आता सुरू झाली. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 20 ते 25 रुपये लिटरनी कशी कमी होऊ शकतात. देशामध्ये जे काही पेट्रोलचे आज मितीला रेट आहे तर ते कशा पद्धतीनं हे ठरवले जातात. जर किंमत ही कमी झाली तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांना जो मिळणारा टॅक्स आहे त्यावर कशी भरपाई करणार आहेत अशी एक एक्सपर्ट कडून मिळालेली माहिती. तर डिटेल आपण जाणून घेणार आहोत. पेट्रोल डिझेलच्या संदर्भात काय त्या ठिकाणी निर्णय झालाय, बैठकीमध्ये काय चर्चा त्यामध्ये झालेली आहे, त्यामधून कशा पद्धतीने पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, खूप आनंदाचं वातावरण कसं निर्माण झालेलं आहे याविषयी माहिती. तर चला तर सुरू करूयात व्हिडिओ. पण तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 53वी जीएसटी काउन्सिलची बैठक त्या ठिकाणी झाली. सरकार स्थापन झाल्यानंतर ही बैठक पहिलीच होती. पूर्वीही या बैठकी दर त्या ठिकाणी होत असायच्या, पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलीच बैठक झाली, ज्यामध्ये जी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही गोष्टींवर वक्तव्य केलंय. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणण्याची तयारी करण्यात येत आहे असं वित्तमंत्री यांनी जीएसटी काउन्सिलची मीटिंग झाल्यानंतर सांगितलं. सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या क्षेत्रामध्ये आणणार आहे. आता मग यांनी काय होईल, जीएसटीच्या क्षेत्रामध्ये किंवा पेट्रोलवर जीएसटी लागू केला तर नेमकं असं काय होईल की ज्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कमी होतील. डिटेल आपण समजून घेतो आहोत. आता सरकार विचार करत आहे की पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणायचं. हे जर शक्य झालं तर जवळपास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 20 ते 25 रुपये प्रति लिटर इतकी त्या ठिकाणी कमी होऊ शकतात. आता जर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर आता 1 लिटर पेट्रोलचा जर रेट आहे तो 104 रुपये 21 पैशाच्या आसपास आहे. तोच डिझेलचा रेट 92 रुपये 15 पैसे इतका आहे. पण जर जीएसटीच्या कक्षेत जर आणला तर जवळपास 1 लिटर पेट्रोल आपल्याला 84 ते 85 रुपये लिटर पाहायला मिळू शकतं, ज्यामध्ये 20 रुपयाची घट झालेली पाहायला मिळेल. मग आता ह्या गोष्टी हवेतल्या हवेत आहेत की यामध्ये काही तथ्य आहे, याविषयी आता आपण डिटेल जाणून घेणार आहोत. तर जवळपास 22 जून दिवस शनिवार या दिवशी त्या ठिकाणी ज्या आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन आहेत त्यांनी जीएसटीच्या काउन्सिलची 53वी मीटिंग होती. ही मीटिंग झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना एका प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी असंही म्हटलं की केंद्र सरकारची एक खूप मोठी अशी इच्छा आहे, केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, सरकार देखील हे त्या ठिकाणी योजना बनवत आहे की ज्याच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटी मध्ये त्या ठिकाणी येऊन जाईल. आता जीएसटी पेट्रोलवर आणला तर पेट्रोल कसं स्वस्त होईल याविषयी जर माहिती घ्यायला गेलं तर विषय असा आहे की उदाहरणार्थ जर 100 रुपये लिटर जर एखाद्या पेट्रोलचा जर रेट असेल तर तब्बल त्यावर एक्साईज लावला जातो 30% आणि वॅट हा जो टॅक्स आहे 26% त्या ठिकाणी पेट्रोलसाठी, 24% डिझेलसाठी. अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकारचे टॅक्स त्या ठिकाणी लावले जातात. पण जर जीएसटी याच्यावर लावला गेला तर वॅट आणि एक्साईज याऐवजी मात्र तुम्हाला जीएसटीच भरावं लागेल आणि ज्यामुळे रेट हे भरपूर कमी होण्याची शक्यता याच्यामध्ये होणार आहे. पण निर्मला सीतारामन यांनी असंही म्हटलंय की राज्य सरकारची याला मंजुरी मिळणं, राज्य सरकारची संमती असणं खूप गरजेचं असणार आहे. आता जीएसटी हा शब्द व्हिडिओमध्ये खूप वेळ येईल, पण जीएसटी हा नेमकं काय आहे, हा कशा प्रकारचा टॅक्स आहे हे थोडंसं एकदा समजून घेऊ आणि नंतर कशा पद्धतीने पेट्रोल डिझेलचे रेट कमी होतात हे एकदा पाहू. आता जीएसटी हा 1 जुलै 2027 मध्ये जीएसटी ही व्यवस्था लागू झाली. यामध्ये राज्यामध्ये वॅट, सर्व्हिस टॅक्स, परचेस टॅक्स, एक्साईज ड्युटी असे वेगवेगळ्या पद्धतीचे 15 ते 20 प्रकारचे टॅक्स हे ग्राहकाकडून वसूल करण्यात येत होते. पण जीएसटी लागू झाला ज्यामुळे अगदी 15 ते 20 प्रकारचे टॅक्स निघून गेले आणि फक्त एकच टॅक्स ग्राहकाला भरावा लागतो, तो म्हणजे जीएसटी.
आता जीएसटी म्हणजे काय झालं, 4-5% टॅक्समधून वेगवेगळे टॅक्स भरावं लागायचे, जास्त टॅक्स भरावा लागायचा, आता तो कमी भरावा लागतोय. मग जीएसटी 4 प्रकारे तुम्ही आकारू शकता. 4 स्लॅब्स आहेत, म्हणजे 5% जीएसटी, 12%, 18% आणि 28%. पण आता हे टॅक्स सर्व गोष्टींवर लागू झाले, पण दारू, पेट्रोल, डिझेल, वीज आणि प्रॉपर्टी यावर ते लागू होत नाही. मग यावर जे काय राज्य आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं टॅक्स वसूल करत आहे, ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे जे काय रेट आहे ते प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे देखील असतात. मग आता आपण समजून घेऊ आत्ताच्या घडीला म्हणजे जीएसटी न लावता पेट्रोलची किंवा डिझेलची जी काय किंमत आहे ती कशी ठरली जाते. आता 21 ऑक्टोबर 2022 एक त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे, ज्यामुळे असं आहे की जो डीलरसाठी जी काय पेट्रोलची किंमत दिली जाते ₹57.35, ज्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी लावली जाते ₹19.90. त्याच्यानंतर डीलरचं कमिशन ₹7.55, ज्यामध्ये व्हॅट जो असतो तो 25%, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असतो तो 25% असतो, ₹21.16. तर अशी जवळपास ₹105.96 अशी त्या ठिकाणी किंमत होऊन जाते. म्हणजे आपण जर हिशोब धरला तर बेसिक किमतीच्या वरती 50 ते 55% हा टॅक्सच आपल्याला किमतीवर भरावा लागतो. पण तोच जर आपण जीएसटी लागू केला आणि जीएसटीचा हायर स्लॅब म्हणजे 5, 12, 18 आणि 28% जरी टॅक्स त्या ठिकाणी आपण लावला, त्याच्यावर जर सरकारने ठरवलं तर 55% कुठे आणि 28% कुठे, तर जवळपास मधल्या टक्केवारीची बचत होऊन जवळपास एक 15 ते 20 रुपये लिटर हा रेट त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. पण आता याच्यात प्रॉब्लेम असा होईल की जे काय राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, पूर्वी तो त्यांना 50-55% टॅक्स मिळायचा, तो मात्र 28% त्या ठिकाणी मिळेल आणि राज्य सरकारची केंद्र सरकारची कमाई याच्यामध्ये कमी होऊ शकते. पण एक एक्सपर्ट आहे शरद कोहली, त्यांनी दी लल्लन टॉप या चॅनलला मुलाखत देत असताना ते असंही म्हटले आहे की सरकारचं याच्यामध्ये नुकसान होईल, पण ते नुकसान भरून काढता येईल सेस या टॅक्सने. सेस हा असा टॅक्स आहे की जे असे त्या ठिकाणी पदार्थ जसे गुटखा किंवा जे असे एविल पदार्थ आहेत, तर अशा पदार्थांवर सेस हा टॅक्स लावला जातो. तर तो टॅक्स त्यांच्यावर लावला किंवा त्यांच्यावर जे गुटखा, सिगरेट, तंबाखू अशा गोष्टींवर जास्त प्रमाणात टॅक्स लावून ती जर त्या ठिकाणी तो फरक तिथून जर वसूल केला तर नक्कीच राज्यांचंही नुकसान होणार नाही आणि पेट्रोलमध्ये जो टॅक्स त्यांचा त्या ठिकाणी कमी कमावला जाईल तो त्याच्यामधून वसूल होऊन जाईल आणि राज्य सरकार देखील मोठ्या प्रमाणावर याला हे करू शकतात. तर अशा बेसिसवर एक त्यांचा प्लॅन देखील आहे. जीएसटी त्याच्या बैठक झाली, त्यामध्ये निर्मला सीतारामन असे म्हणले की राज्य सरकार जे आहे तर त्यांनी जर सहमती दाखवली तर लवकरात लवकर याच्यामध्ये त्या ठिकाणी हे होऊ शकतं आणि लवकरात लवकर जीएसटीच्या कक्षेमध्ये पेट्रोल डिझेल आणलं जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात होऊ शकते, पण ज्यामध्ये राज्य सरकारची सहमती खूप महत्त्वाची त्या ठिकाणी असणार आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.